नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, जो सवाल आपण सर्वांनी थंबनेल मध्ये पाहितलाय व जो सवाल आपण सर्वांनी टायटल मध्ये वाचलाय, ज्या सवालाच्या अनुसार का 1 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा होणार 2500 पार। होय मित्रांनो, हा सवाल ज्या पद्धतीने आपल्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल कुठेतरी माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय, काय खरंच 1 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा होऊ शकतो 2500 पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर उत्तर। या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा, जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय 1 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा होणार 2500 पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आज अचूक उत्तर जाणून घेऊयात की खरंच काय 1 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा 2500 पार होणार अथवा नाही। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 3-4 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही थोडी घसरली। जो कांद्याचा बाजारभाव हा 1700 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता, तोच कांद्याचा बाजारभाव हा आजच्या कंडिशनला 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। मग असं का घडलं व भविष्य कसं आहे ते समजून घेऊयात। बघा मित्रांनो, पाकिस्तान मधून जो कांदा आहे तो इतर देशांना निर्यात व्हायला लागला आणि दुसरीकडे बांगलादेशची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सध्या सुरू नाही। कधी होते कधी नाही होत, कधी कमी गाड्या कधी अधिक गाड्या। तर याच्यामुळे काय झाले की नक्की काय घडतंय हे लक्षात येत नाही आणि याच्यामुळे कुठेतरी मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण व्हायला पाहिजे होता तो काही तयार झाला नाही आणि याच्यामुळे मागच्या 3-4 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये थोडा कांद्याचा दर हा घसरला। आता 1 जानेवारी नंतर काय होणार, कांदा 2500 पार होणार का नाही? तर लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी लक्षात घ्या, पाकिस्तान मधून कांदा आलाय पण तो कांदा क्वालिटीला फार उत्तम नाही आणि तो कांदा जास्त काळ टिकत पण नाही। यामुळे पाकिस्तानच्या कांद्याचं भविष्य फार काळ नाही, परंतु पाकिस्तानच्या कांद्याने सध्याच्या कंडिशनला देशातील कांद्याचा जो बाजारभाव आहे तो मात्र कमी केलाय। आता कसे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हायला थोडा वेळ लागेल, पण सध्या सोन्यापेक्षा पितळ हा व्हॅल्युएबल झालाय असं म्हणायला हरकत नाही। पण एवढं सांगतो की 1 जानेवारी नंतर कांदा हा सुधारणार, कांदा भाव पूर्वत 2000 पलीकडे जाणार, पण कांदा बाजारभाव 2500 होण्यासाठी मात्र आपल्याला बराच काळ या ठिकाणी वाट बघावी लागणार आहे। म्हणून मागच्या व्हिडिओत जसं सांगितले तुम्हाला तसा सल्ला देतो की 2000च्या वर भाव गेला की तिथं जास्त काळ थांबू नका। कांद्याचं भविष्य जसं दिसते तसं अतिउज्ज्वल नाही। 2000 ते 2500 ही जास्त काळ टिकणारी पातळी जरी असली तरी 2500 पार काय कांदा होणार नाही। त्यामुळे 2000च्या वर कांदा आला की तिथं आपण कांदा विक्री करायला या ठिकाणी सुरुवात करायला हवी, एवढीच आपणास विनंती। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत उदय लाड व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.